राडा 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 पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनलचा तुफान राडा. नमस्कार माझ्या प्रिय लर्निंग मित्रांनो, पाहू शकता कात्रज घाटासाठी निघालो आहे. वारजेतील स्टुडंट आहेत. मॅडम गाडी चालवत आहेत. पाहूया मॅडम कशा प्रकारे गाडी चालवत आहेत. घाटातील महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे, नक्की पहा. कसा वाटला कमेंट करा. इन्स्टा आयडी पहा, खूप छान छान व्हिडिओ इन्स्टाला. आणि हा पिझ्झाचा राडा एन्जॉय करा. राडा राडा राडा. रेस कंटिन्यू ठेवा. आता आपण थर्डला आहोत. थर्ड म्हणतो मला घाटात 30च्या खाली स्पीड चालणार नाही, पचणार नाही मला, मी बंद पडणार. बरोबर, त्यामुळे 30+ वेग ठेवावं लागेल कात्रज घाट किंवा कोणताही घाट चढवताना थर्ड मध्ये. आणि माझ्या तर अनुभवानुसार 70% तरी घाट हे सेकंड थर्डचा प्रयोग करून चढवले जातात. फोर्थ लागणारच नाही तिथं. ओके, रेस कंटिन्यू ठेवा. दोघांमध्ये गॅप असू द्या एवढा मी सांगितले, टायर दिसेपर्यंत किंवा एक कार बसेपर्यंत. रेस कंटिन्यू. आणि थोडंसं गाडी राईट साईडला ठेवायची, लक्षात ठेवा. स्टेअरिंग हात एकमेकांना समांतर पॅरलल, घड्याळाच्या 9 आणि 3 आकड्याप्रमाणे. कधी 70 to 100% रोड सरळ असेल तर, वळण जास्त आले तर हात सोडून वळवायचे तुम्हाला घाट चढवताना. स्टेअरिंगला जरा हिसके नका देऊ, झटके नका देऊ. स्मूथ स्टेअरिंग वळवायचं, स्मूथ रिटर्न करायचं. रेस तर कॉन्स्टंट लागणार. रेस कमी करा. समोर क्रेटा आली, फॉर्च्युनर आली, रेस सोडून द्या. ते ओव्हरटेक केला त्यांनी, त्यांचा जीव धोक्यात आहे. मग आपण रेस सोडून द्या, त्यांना आत येऊ द्या. कोऑपरेट केलं द्या रेस. व्हेरी गुड डिसिजन. सेकंड गिअर घेतला, परफेक्ट. आपली लर्निंग गाडी आहे ना हो, ती गाडी बघून सगळे आपल्याला ओव्हरटेक मारतायत, दाबतायत. काही घाबरायचं नाही अजिबात. द्या रेस. फक्त काळजी घ्या, लेफ्टच्या पट्टीच्या बाहेर सरकू नका बरं का. येस. आता इन्काउंटर आहे बघा तिकडे फिक्स. चला रेस द्या मॅडम. एक सुद्धा थांबत नाही बघा, सगळे ओव्हरटेक करतायत. द्या रेस. आता समजा तुम्हाला रिस्कच नकोय तर मग थोडंसं लेफ्टला या मॅडम, आरसा बघून. द्या रेस द्या. द्या रेस. हा बस, लगेच होऊन द्या ना, एक चिटकायला की झालं. सो आता ज्याला जायचं ते राईट ना निघून जातील. का लेफ्ट सरकलो माहिती आहे का? रोडची रुंदी बघा किती आहे, जास्त आहे का कमी आहे? जास्त आहे. व्हेरी गुड. म्हणजे ह्या लेनमध्ये कमीत कमी 2 गाड्या बसतायत, म्हणून मी ऍडजस्ट केलं. जर मॅडम ही सिंगलच लेन असली असती ना तर मात्र आपण सरकलो नसतो, लक्षात ठेवा. द्या रेस. फक्त इमर्जन्सी वाहन आली असती, अँब्युलन्स वगैरे, फायर ब्रिगेड, त्यांना आपण साईड दिली असती कंपल्सरी. रेस द्या, रेस द्या. घाटात इकडे तिकडे आपल्याला करू शकत नाही. लेफ्टला दरी डोंगर असतो. सगळे काय पुन्हा सोडून चालेल का काय, नुसतं गर्दी घाटामध्ये. द्या रेस द्या. कंटिन्यू. आता पुढे टनल चालू होते बघा. एक काही बोर्ड पण एक नजर मारायची, दरडी कोसळण्याची शक्यता. पुढे टनल आहे, यू टर्न करू नका, वळण रस्ता, हे साईन पण खूप महत्वाचं काम करतात. रेस द्या. एखादी नजर मारत राहायची, ड्रायव्हिंग करत करत अलर्ट राहायचं. गॅप भरपूर आहे मॅडम दोघांत. द्या रेस कंटिन्यू. कात्रज घाट ट्रेनिंग चालू आहे आपलं, पाहू शकता. द्या रेस द्या. कंटिन्यू. तुम्हाला ही गाडी शिकायची असेल नक्कीच मला कॉल करा. पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स ही आपली यूट्यूब आयडी सबस्क्राईब करा आणि इन्स्टालाही फॉलो करा. 750-800 व्हिडिओ आहेत इन्स्टाला, सेम आयडी. तुमच्या प्रत्येक वीक पॉईंटवर मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. नक्कीच व्हिजिट करा इन्स्टा, यूट्यूब, फेसबुक. रेस द्या मॅडम. पुढे टनल चालू होते बरोबर. साधारण एक माझ्या अनुभवानुसार 200 मीटरवर टनल चालू होते. मग आपण टनल यायच्या आधी हेडलाईट ऑन करायची, अजून थोडं पुढे गेल्यावर. रेस द्या. हे बघा समोर बोर्ड लिहिला आहे, 30चं स्पीड लिमिट. बोगदा आहे, काळा चष्मा काढून ठेवा. चला हेडलाईट ऑन करा मॅडम, म्हणजे इंडिकेटर बटन गोल फिरवा पुढे. व्हेरी गुड. द्या रेस द्या. मी टनल यायच्या आधी का हेडलाईट लावायला लावली? कारण टनलमध्ये अंधार असतो, तुम्हाला लोकांचं लक्ष त्या बटनाकडे गेलं की स्टेअरिंग इकडे इकडे जाऊ शकतं, गाडी भिंतीवर जाईल, अजून मल्टीटास्किंग जमत नाही तुम्हाला. रेस द्या. म्हणून मी सर्वांना सांगतो टनल यायच्या आधी हेडलाईट ऑन करून ठेवा, म्हणजे टनलमध्ये गेले की फक्त टनल स्टेअरिंगवर फोकस. रेस द्या. द्या रेस. सेकंडला आहोत आपण. सगळ्या गाड्या सेकंडमध्ये चालले, कोणी थर्ड फोर्थमध्ये नाहीये, कारण सर्वांचा वेग हा 20-22 रेंजमध्येच आहे. जवळ आहेत गाड्या. आता खरी मजा आहे. हा 2 वे टनल आहे, म्हणजे येणं आणि जाणं. रेस द्या. समोरची इको किती स्लो चालू आहे बघा. प्रत्येक टनल एंट्री एक्झिट विदाऊट ट्रेस, बिकॉज आतमध्ये क्लिअर दिसत नाही, अंधार असतो बघा. आपण बाहेर निघालो आहे, विजिबिलिटी नाही, ते नाही दाबायचं. हेडलाईट ऑन आहे आपली. ओके. येस. आता दिसायला लागलं तुम्हाला क्लिअर. आता रेस कंटिन्यू ठेवा. हजार्ड लाईट जी आहे ती आपल्याला टनलमध्ये लावायची नसते, ती फक्त इमर्जन्सी लाईट आहे. कुठे गाडी बंद पडली समजा
थांबली गाडी कुठेतरी पार्किंगला बंद पडलेली आहे तिथंच आपण लावू शकतो, पण आपल्या इंडियामध्ये त्याचा उपयोग केला जातो टनलमध्ये. ते लावू नका लाईट, रेस कंटिन्यू ठेवा. 2 वे टनलमध्ये ओव्हरटेक करू नका, थांबू नका, जोरात ब्रेक देऊ नका, रेस द्या कंटिन्यू. परफेक्ट. अशा प्रकारे आपण कात्रज घाट चनावला टनल क्रॉस केला. आता घाट उतरतोय, उतरताना समोर त्यांनी एक 30चं स्पीड लिमिट दिलंय. म्हणजे त्यांनी सांगितले की घाट तुम्ही सेकंड गिअर मध्येच उतरवा. येस, या थर्ड जास्तीत जास्त, तर तुमच्या कंट्रोल होण्यावर आहे. आता उतारावरचे ट्रिक्स. उतारावर तुम्हाला गाडी क्लच ब्रेक दाबायची नाही, कंट्रोल हवा असेल तर ओनली ब्रेक यूज करायचे. आलं का लक्षात? क्लच दाबला तर गाडी फ्री होईल आणि जोरात पळायला लागेल, गाडी कंट्रोल होणार नाही. म्हणून मोठमोठ्या हायवेवर बोर्ड लावलेत, पुढे उतार आहे, गाडी बंद किंवा न्यूट्रल करू नका. क्लच दाबला म्हणजे गाडी बंद झाली, न्यूट्रल झाली, अनकंट्रोल, आणि स्विच ऑफ केला की ब्रेक फेल होणार. म्हणून जागोजागी 30चे स्पीड लिमिट आहे. समोरच्या गाडीची बघा ब्रेक लाईट डार्क होती स्विफ्टची. तुमचा पाय क्षणाक्षणाला ब्रेकवर आलाच पाहिजे. ब्रेक ॲक्सेलेटर, ब्रेक ॲक्सेलेटर. येस, परफेक्ट. जो एक्सपर्ट आहे तो थर्डमध्ये पण फोर्थमध्ये पण प्रयोग करून घाट उतरवतो. आपण त्या भानगडीत नाही पडायचा. फ्युएल लॉस तर लॉस, महिना 2 महिना शिकेपर्यंत. सेफ्टी इंपॉर्टंट आहे. चलते रहो आपके हिसाब से. टेरेस मॅडम. येस, अशा प्रकारे आपण घाट उतरवला. तर मित्रांनो, हे आपलं होतं घाट ट्रेनिंग. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. पुन्हा सांगतो, YouTube ID सबस्क्राईब करा, व्हिडिओ पहा, इन्स्टाला सुद्धा खूप व्हिडिओ आहेत. आणि हा PJचा राडा एन्जॉय करा. राडा राडा राडा.